हॅलो गाईज, चला आता मी एवढ्या दिवसांनी माझा ब्लॉग टाकते, मिनी ब्लॉग. कारण की ना थोडासा प्रॉब्लेम झालेला म्हणून. आणि काय नाही, बाकी जे काय असेल ते मी पुढे सांगेल, जे काही प्रॉब्लेम झालेला त्याच्याबद्दल. आणि आता आहे ना आम्ही गावी चाललो आहे. असंच म्हणजे काय अर्जंटमध्ये नाही चाललो आहे, असंच फिरायला चाललो आहे. आणि थोडंसं काम पण होतं तिथे. आणि मस्तपैकी नजारे एवढे भारी भारी होते ना, विचारू नका. आणि कुठल्या गावाला चाललो आहे आम्ही? तमिळनाडूला चाललेलो, कारण माझ्या हजबंडचं गाव आहे ते, म्हणून फिरायला चाललेलो. आणि बघा वंश काय तिथे गेल्यावरती त्याची मस्ती सुरू झाली, मित्र भेटले की. आणि मस्त आम्ही पोचल्याबरोबर फ्रेश वगैरे झालो, मस्त मिनी स्कार्फ वगैरे बांधला आणि निघलो फिरायला. आता बघा इकडचा नजारा एवढा भारी होता ना, ते मी कॅमेऱ्यामध्ये ते कॅप्चर करून केलाच, पण जे डोळ्यांनी बघायला चांगलं वाटत होतं ना, ते कॅमेऱ्यामध्ये एवढं काय दिसत नसेल मला असं वाटतं. पण खूप छान होतं, एवढं छान होतं की माझं तर फर्स्ट टाईम होतं तिथं जाणं. आणि माझ्या नवरा तर गेलेलाच, तेच कुट्टीवनचे पप्पा ते तर गेलेलेच, त्यांना तर माहितीच असेल त्यांच्या गावाचं सगळं. पण माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं, खाणं पिणं सगळं काही नवीन होतं. पण मला खूप आवडलं त्यांचं गाव. आणि माझं मोठी जाव आहे ना, त्यांच्या गावाला गेलेलो. आणि माझा मोठा धीरसुद्धा होता. आणि ते सगळं आम्ही तिघंजणं फिरायला गेलेलो. म्हणजे 3 गाड्या होत्या, त्याच्यावरती 3 कपल्स होते आणि पोरं होते असं. आणि नंतर मग तिच्या बहिणीलासुद्धा आम्ही लोक घ्यायला गेलो. आणि मग तिथून पोरांना वगैरे घेतलं छानपैकी. आणि आम्ही असंच आंघोळ करायला जात होतो, म्हणजे असं मस्ती, बाकी काही नाही. आणि गावाला गेले म्हटल्यावर डॅम वगैरेमध्ये जाणार असं होणार नाही, जाणार नाही करून, म्हणून मस्तपैकी ना आम्ही निघलो. आणि शेत वगैरे एवढं सगळं हिरवं हिरवं वाटत होतं ना, एवढं भारी. आणि हे सगळं आपल्याला मुंबईला नाही बघायला भेटत. आणि एवढं वातावरण भारी होतं ना तिकडचं, विचारू नका. आणि मग काय मीनीसुद्धा स्कार्फ वगैरे काढला, मस्त फ्रेश हवा होती ती, एकदम एन्जॉय केला, फुल एन्जॉय केला. आता माझे ना हे जे व्हिडिओ आहेत ना खूप उशिरा येत आहेत, आणि म्हणून तुम्हाला उशिरा येतील. 2-4 व्लॉग आहेत माझे मिनी काढलेले आहेत, ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि मला असं वाटतं की तुम्ही खूप प्रेम देणार मला, म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि बघा, आणि कुट्टीची आणि वंशची मस्ती बघा, एवढी मस्ती केली त्या दोघांनी. आणि वंश काय जिकडे गेलं तिकडे नाही उभं राहायचं जास्ती वेळ, जसं झालं तसं निघायचं. म्हणून त्याचे कपडे वगैरे चेंज केले आणि साईडला बसवलं. आणि इथं बघा बकऱ्या चरायला आलेल्या. म्हटली कुट्टीला, कुट्टी यांचा पण व्हिडिओ काढ, म्हणून एवढं भारी वाटत होतं ना तिथं, म्हणजे खूप. आणि एवढं पाणी फ्रेश होतं ना, ते वाहतं पाणी होतं, म्हणून एवढं छान वाटलं ना. आणि एवढं थंड होतं ना, बर्फाच्या पाण्यासारखं होतं. आणि मग काय सगळे आंघोळी वगैरे झाले आणि आम्ही निघलो जायला, घरी यायला. आणि इथे दगडी होत्या, मला काय चालायला जमत नव्हतं, कसं बसं चालत होती मी, कारण की आपल्याला सवय नाही. आणि जे गावाला राहतात त्यांना बरोबर सवय असते. मग काय थोडंफार मस्त नाश्ता खाल्ला, मेंदूवडा. आणि चला, आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बाय.